मध्ये होत्या ना सेम डिट्टो तशी. होय, मस्त. थँक्यू. मला जमेल असा मी पुलाव तयार केला आहे. एक 9 ते 10 व्हिडिओ बघितले. दोघा तिघांना माझ्या मैत्रिणींना विचारले, आमच्या घरांच्या शेजाऱ्यांना सुद्धा हा विचारून हा पुलाव केलाय. सगळ्यांचं ऐकून मी माझ्या पद्धतीनं पुलाव तयार केला. थोडं थोडं प्रत्येकाची प्रोसेस घेतली आहे आणि हा पुलाव तयार करण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर इथं घेतला आहे अर्धा किलो तांदूळ, मटण घेतलं आहे अर्धा किलोपेक्षा जास्त, बिर्याणी मसाला, गोडा मसाला, धना जिरा पावडर, कांदा घेतला आहे अर्धा किलोला अर्धा किलो कांदा कट करून घेतला आहे, आलं घेतले तुकडं करून, जिरं, हिंग पावडर, धने, विलायची, तमालपत्री घेतली आहे, लसूण घेतला आहे, धोंडफूल आणि ही आहे 3 टमाटोची प्युरी, आलं लसूण पेस्ट, लिंबू घेतला आहे पिळून, कोथिंबीर घेतली आहे, तेल घेतलं आहे, दही आणि मिरची. तर सर्व साहित्य मी बाकीचं साहित्य तांदूळ आणि मटण सोडून बाकीचं साहित्य अंदाजपंच घेतला आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेतलं आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की मसाल्याचं प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायचं. काही लोकांना मसाल्याचं जास्त आवडत नसतं, कमी जास्त खडे मसाले असतात ना ते. तर इथं मी खडे मसाल्यांचा वापर कमी करून हा पुलाव तयार केला आहे आणि सुरुवात केली. काही लोक मटण धुत नाहीत पुलाव करताना, तर आमच्या घरामध्ये तसं होत नाही. मटण असू दे, चिकन असू दे, पातळ सुकं कसंही करा, बिर्याणी करा, पुलाव करा, नाहीतर कसाही मसाले भात करा, ते स्वच्छ करण्याचं धुण्याचं काम माझं मिस्टर करतात. स्वतः धुतात आणि नंतरच मला मटण करायला देतात किंवा पुलाव करायला देतात. बऱ्यापैकी ह्यातली सर्व प्रोसेस म्हणजे ह्यातली एक 40 ते 50% पुलाव करण्याची प्रोसेस माझ्या मिस्टरांनी केली. मटन दम बिर्याणी एक प्रकार असतोय आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मटन पुलाव. आज आपण करतोय मटन पुलाव अगदी आपल्या गावठी पद्धतीनं. आता त्यासाठी आपण हे मटण तुम्ही बघितलं धुवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हे सगळे जे मसाले आहेत म्हणजे आपले घरगुती मसाले आहेत त्यामध्ये आपण ऍड करतोय. एकदम सगळे आपण टाकतो. त्यामध्ये काय काय बघा, कांदा, लसूण, तेजपत्ता, त्यात जिरं, आलं, धना, वेलची. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये सगळं हे आहे आपलं चक्री फूल आहे आणि हे आहे ते झुरळ पोत्री काय वगैरे म्हणतात ते आहे. चला, आणि हिंग पावडर आहे. हिंग पावडर आहे आणि आपण सगळं आता हे एकत्रित ह्याच्यामध्ये टाकायचं. जे आपण मटण मगाशी धुवून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये करतोय. आज आपण करतोय जबरदस्त असं मटण पुलाव. फक्त कोणते पाहुणे येऊन जाय. त्यामध्ये आपण आता हे मीठ ऍड करतोय. मीठ एवढं बस ना, बस. आणि ते मीठ टाकायची नीट पद्धत आहे ना, त्या पद्धतीने टाकून बघूया आपण. ठीक आहे, इतकं मीठ झालं. पण नंतर आपण वगैरे त्यामध्ये आपण ऍड करू शकतो मीठ. सध्या तर एवढं बस झालं. ठीक, तसं जेवणात काही जास्त प्रकार मला जमत नाही, पण माझ्या बायकोने मला सांगितलं की पाणी तापत ठेवले, त्यातलं निंब पाणी ह्यामध्ये घाला, उरलेलं पाणी आपल्याला अजून लागणार आहे. ठीक आहे, तर मी पहिल्यांदाच प्रयत्न करतोय हा. तर हे पाणी आपण गरम करून ठेवले. पाणी गरम करूनच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. गरम केलेलं पाणी आपल्याला म्हणजे थोडंसं तो पदार्थ शिजायला पण मदत होत्या आणि चांगल्या प्रकारे होते. तर आता निंब पाणी आपण घेऊया आधी. तर इतकं बास का बघा, बस झालं. बस अजून थोडी घेऊया. आपण जो पुलाव आहे ना तो आपण पातेल्यात पण करू शकतोय आणि कुकरमध्ये पण करू शकतोय. पण कुकरमध्ये काय करायचा, जर आपण पहिल्यांदाच करत असेल किंवा थोडा अनुभव नसेल तर कुकरमध्ये केल्यानंतर ते किती शिजते काय शिजते याचा थोडा अंदाज होते. आणि जर अनुभव आल्यानंतर फक्त आपण पातेल्यामध्ये करू शकतोय. ठीक आहे, त्यामुळे आपण आता कुकरमध्ये करतोय. ह्यातलं गरम पाणी निम्म्यामध्ये ओतून घेतलंय आणि आता आपण हा कुकर त्याचं झाकण लावून घेतोय. कट्ट. आता आपण हा कुकर पॅक केलाय आणि ह्यानंतर ह्यामध्ये जे मटण आहे ते फक्त 50% शिजलं पाहिजे. मटण पुलाव करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे, जे की पहिल्यांदा आपण मटण शिजून घेतोय ना ते 50% पण शिजलं पाहिजे. त्यामुळे ह्याच्या फक्त आपण 2 शिट्ट्या घेणार आहे. तिथं गॅस चालू केला आणि गॅसवरती आपण आपला हा कुकर ठेवतो. तर ह्याच्या फक्त 2 शिट्ट्या घ्यायचे आणि फक्त पहिल्यांदा काय करायचंय 40 ते 50% मटण शिजून घ्यायचंय. मग त्यात उरलेले मटण जे आपण पुलाव करताना त्यामध्ये ते सगळं शिजून जाईल. आता आपण गॅस मोठा करून घेऊया. मटण बनवून आलाय. इकडे बघा गेट दावला आणि आता बघा आपण बघा हिचे तांदूळ टाकणार आहे. टाकूया. हा जो तांदूळ आहे अर्धा किलो तांदूळ आहे आणि हा दावतचा तांदूळ आहे. ठीक आहे, दावत 70. आता हे तांदूळ आहे ना हे तांदूळ आपण 8 तास भिजत घालायचं आहे. त्यामध्ये हा जे तांदूळ घेतले पातेल्यामध्ये त्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया. पाण्याचा अंदाज घरातले प्रत्येक जे तांदूळ आहे ते आपण 8 तास काय करायचंय थोडंसं असं हाताने करून घ्यायचं आणि 8 तास त्याला आपण भिजत ठेवूया. आणि पुलाव करताना काळजी घ्या, जो तांदूळ आहे तो आपल्या 8 तास भिजत घालावाच लागतोय.
त्यानंतर जे म्हणजे तांदूळ शिजते ना त्यातून क्वालिटी शिजते. तर थोडी प्रोसेस आहे ती माझ्या मिस्टरने सांगितली आहे. आणि आता हे तर मटण शिजलं आहे. 2 शिट्ट्या करायच्या होत्या पूर्ण, म्हणजे मटण शिजून द्यायचं नाही. जास्त मटण शिजलं की पुलावमध्ये नंतर आपण मटण शिजवतो तर पूर्ण काला होतो किंवा गिर होतं. तर 2 शिट्ट्यानंतर आता हे पाणी मटण शिजलेलं गॅस गार झाला, कुकर थंड झाला की त्यामधल्या फोड्या काढून घ्यायच्या बाजूला. तर इथं खड्या मसाल्यांचा कमी प्रमाणामध्ये वापर करून ही पुलाव केली आहे. त्यामुळे जे लोक नॉनव्हेज आहेत लवर, त्यांना खडे मसाले आवडत नाहीत तरीसुद्धा त्यांना बिर्याणी खावडते किंवा पुलाव खावडतो, त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. तर आता आपण हे मटणाचं आहे ते बाजूला काढून की ठेवलं आहे. आता फोडणी द्यायला घेऊया पुलावला. तेल घातलं आहे, तेल थोडंसं जास्त वापरलं आहे पुलावला, एकदम तेलकट अशी थोडीशी छान लागते. तर आता ह्यामध्ये घालूया कांदा. अर्धा किलो चिरला होता कांदा, अर्धा किलोला अर्धा किलो असा कांदा चिरलाय. पण तुम्हाला इथं गोष्ट सांगते, थोडेसे पावणे वाढल्यामुळे 1 वाटी तांदूळ वाढवले मी. मटण तर वाढवू शकत नाही आपण, थोडंसं भाताचीच क्वांटिटी वाढवली आहे. त्यामुळे कुकरचा कॅन्सल करून ही पातेल्यात केलाय. बगळ शिजतो पण व्यवस्थित आणि छान सुद्धा होतो. तर इथं थोडासा कांदा भाजलेला मी बाजूला काढून ठेवला आहे, कारण की आपण फोडणी देताना हाच कांदा वापरणार आहे. आणि नंतरचा आहे हे तो कांदा आपण करपवणार आहे. म्हणजे जो आपण दम बिर्याणीला पुलावला ज्या पद्धतीने भाजतो ना कांदा, तशा पद्धतीने हा कांदा भाजून घेतला आहे. पहिला थोडासा कच्चा ठेवला होता आणि हा कांदा आहे चांगला कुरकुरीत तळून घेतला आहे, भाजून घेतला आहे. त्यासाठी तर तेलाचा वापर मी पहिल्यांदा जास्त केला. आणि ह्याच तेलामध्ये आता आपण पुलाव तयार करणार आहोत. तर कांदा छान भाजलेला पटपट काढून घ्यायचा, म्हणजे कसं असतं जास्त कांदा तळलेला आहे तो करपण्याची शक्यता जास्त असते. तर इथं बघा कांदाचा आपण बाजूला ठेवून लगेच फोडणी द्यायला घेऊया. जो आपण पहिल्यांदा कच्चा कांदा होता तो तसा लगेच टाकला आहे. आणि ते टाकल्यानंतर लगेचच टमाटरची प्युरी केली होती ती घालून घ्यायच्यामध्ये. आता आपण पुलावला छान अशी फोडणी देत आहोत. त्यामध्ये घालायची मिरची. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा जेवायला गेला असेल बिर्याणी किंवा पुलाव खायला, तर त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने बिर्याणी केली असते. तसा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि झाली होती सुद्धा तशीच. प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते, तिखट जास्त कमी. तर ही बी व्यवस्थित म्हणजे तिखट कमी बरोबर मापात केलती. त्यामध्ये घालायचा भाजताना आपल्या तळलेला कांदा, त्यामुळे सुद्धा स्वाद आहे तो छान येतो आणि भाताला सुवास येतो. तर इथं आहे बिर्याणी मसाला, गोडा मसाला आणि धना जिरा पावडर. तर तुम्हाला सगळ्या मसाल्यांची ओळख मी पहिल्यांदाच करून दिलते. हा मसाला आपण आता घालायचा त्या तेलामध्ये 1-2 मिनटं परतून घ्यायचा. खडे मसाले गरम मसाले असल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही. तर गॅस आहे गॅसची फ्लेम मिडियम लो करायची आणि नंतरच दही घालायचं. हाय किंवा मिडियम फ्लेमवर असताना दही घातले की दही फुटण्याची शक्यता असते. आणि मीठ घालायला अजिबात गडबड करायची नाही. मसाल्यामध्ये मीठ घातलं की दही फुटण्याची शक्यता असते, आंबटपणा जास्त येतो आणि आपला पुलाव आहे तो चुकण्याची शक्यता असते. तर आता हे मटण आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते आता ह्यामध्ये घालायचं. दही घातल्यानंतर ना कंटिन्यू हलवायचं, म्हणजे 2 ते 3 मिनटं, म्हणजे त्या मसाल्यामध्ये मिक्स होतं. आणि लगेचच हे मटण घालून आपण परतून घ्यायचं. आणि परतण्याची प्रोसेस तुम्हाला सांगते, 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं. म्हणजे हे मटण आहे ते काळं सुद्धा पडतं. आपण पुलामध्ये खातोच ना काळपट असं मटण असतं, तशाच पद्धतीने काळं पडतं. आता काय केलेलं, आपण मटण जे शिजवताना पाणी घातलं होतं ते पाणी आहे ते ह्यामध्ये नितळून घालायचं. म्हणजे खडे मसाल्यांचा स्वाद सुद्धा लागतो आणि दाताखाली खडे मसाले येत नाही. किंवा पुलाव खायचे काय वेळेला काय होतं, आलं एकदम दाताखाली लागतं, मिरी लागते किंवा लवंग लागते, त्यावेळेला त्या भाताची आपल्याला चव कळतच नाही किंवा खाल्लेल्याचा सगळा मूळ जातो. तर त्यावेळेला नाही अशी नक्कीच प्रोसेस करा. आपण आहे ती मटणाचं पाणी आहे ते ह्या पुलावमध्ये घातलं आहे मटण घालून. आता एवढंच पाणी आपण घालणार नाही, थोडंसं पाणी ठेवलं आहे. तर तुम्हाला सांगतं, जितकं तांदूळ घेतलं ना त्याच्या फक्त थोडंसं 1.5 पट पाणी वापरायचं, कारण की आपण तांदूळ आहे तो भिजवला आहे त्यामुळे शिजतो आणि मस्त अशी बिर्याणी तयार होते बरं का. 1.5 पट पाणी वापरायचा. तर इथं मी वापरला आहे दावतचा 7 नंबर असा आहे तो नंबर, तो तांदूळ वापरला आहे. त्या तांदळाने सुद्धा ही बिर्याणी छान पुलाव बिर्याणी नाही ही पुलाव आहे. तर आता तांदूळ घालून घ्यायचा, पाणी काढलं आहे नितळून त्यातलं आणि हा तांदूळ घालायचा ह्यामध्ये. तर यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच ह्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर तुम्हाला कळालं, जेवढा तांदूळ घेतला ना तेवढा 1.5 पट, म्हणजे 1 ग्लास घेतला की तेवढा 1.5 पट पाणी घालायचं. म्हणजे व्यवस्थितरित्या ह्याचा मेकअप होतो. वरून किंवा नंतर पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. असंच हा भात तयार करायचा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, हा भात तयार करताना सारखं ते हलवत राहायचं, म्हणजे खाली भात आहे ना चिटकण्याची शक्यता असते, कारण की आपण भात आहे तो भिजवत ठेवला असतो आणि त्यामुळं करपण्याची शक्यता असते.
असते, त्यामुळे आपण लिंबू घातला आहे पिळ्याला, कोथिंबीर घालायची. तर आपली तयार झाली आहे पुलाव. एक 70% काम झालं आहे, फक्त 30% राहिलं आहे. आता ही पुढची प्रोसेससुद्धा ह्यातलं एक आणि एक टिप्स लक्षात ठेवा प्लीज. आणि हे आता मिक्स करून झालं आहे, कोथिंबीर घातली आहे. उकळताना मात्र लक्षात ठेवायचं, सतत हलवायचं, जास्त हलवायचं नाही जे मसाले भात वगैरे करतो, कारण की आपण तांदूळ आहे तो भिजवून घेतलेला असतो, तुटण्याची शक्यता असते आणि गिच्च होतो. आणि पुलावला वापरताना जो सळसळीत भात होतो ना त्याचा वापर करायचा, म्हणजे पुलाव आहे तो सुंदर होतो. आणि यामध्ये तेल थोडंसं जास्त घाला. काही 2-3 टिप्स आहेत तुम्हाला सांगितल्या, त्या फॉलो करा, म्हणजे पुलाव एकदम सुंदर होतो. आणि हा तयार झाला आहे पुलाव. त्यावर घालायची कांदा जो करपून घातला होता तो, कोथिंबीर घालायची. ताट ठेवलं आहे आणि थोडंसं ओझं काय तर ठेवायचं. मी तर वरवटा ठेवला आहे, तुमच्याकडे ओझं काय असेल तर ह्यावर ठेवलं तर चालतं. आणि हा आता शिजला आहे बघा मस्त, 10 मिनिटात शिजून झालं. एकदम गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आणि लो फ्लेमवर हे झाकून ठेवायचं ताट, म्हणजे असं एकदम सळसळीत म्हणजे फुली अशी पुलाव तयार झाला आहे मस्त अशी. तर हा झाला आहे पुलाव सुंदर असा. तर इथं आमचे गिऱ्हाईक थांबले होते आजूबाजूला, माझी मिस्टर, माझी मुलगी, मुलगा खाण्यासाठी, कारण की एवढी छान हा पुलाव तयार झाला होता की घरभर ह्याचा सुवास सुटला होता. तर ते अशा पद्धतीने पदार्थ केले की शेजारचे सुद्धा तुम्हाला हमखास विचारणार आज काय मेनू, आज काय विशेष. हे डेव्हलप तर ठरलेले असतात शेजाऱ्यांचे, पण आपण असं त्यांना सांगत नाही आज काय केलं आहे, खरं ते सांगत नसतोच, काहीतरी एक्स्ट्रा सांगत असतो. तर सांगत जावा असे काहीतरी पुलाव केले ते रेसिपी विचारतील आणि माझं नाव सांगा नक्की बरं का. आमच्या सोनाली किचनमधून ही रेसिपी घेतली आणि हा पुलाव तयार केला आहे. तर मस्त असा हा सळसळीत पुलाव तयार झाला आहे. अगदी व्यवस्थित तंतोतंत करायचा प्रयत्न केला आहे, सुंदरसुद्धा झाला आहे. तर ह्यातलं थोडंसं कमी जास्त तुम्हाला वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मटणसुद्धा सुंदर शिजले हे बघा, 2 शिट्ट्या पहिल्यांदा दिल्या आणि नंतर ह्या भातामध्ये व्यवस्थितरित्या शिजलं जातं. तर ह्याच्याबरोबर खाण्यासाठी दही आणि काकडी, दही लावून कांदा आणि काकडी घेतली आहे. खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. लिंबू घेतला आहे आणि रस्सा मस्त असा. आणि खाऊन फक्त आमच्या घरातली म्हणतात सोनाली भारीच की ग, आणि खूप सुंदर अशी झालती बरं का, व्यवस्थित सगळा व्यवस्थित मेकअप झालता बरं का. तर असं सोनाली किचन पाहत राहा आणि जाता जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.